कांतेचे स्त्री धन दाबी कपटलाभी सुखमानी। बहु खोटी हे विषय लालसा करी विषयासक्ताचे नाशा। गुंतू नये या विषय पाशा जीविताशा असेल जरी। श्रवण लालसे मरे कुरंग सुंदर मणिधारणे भुजंग। तेजावलोकन गोडिये पतंग ऐसा हा कुसंग विषयांचा। विषय भोगा लागे धन तदर्थ यत्न करिता गहन। विषय तृष्णा वाढे दारुण अशक्य निवारण तियेचे। निसंशय बुडीत जमीन प्रयत्नेही न पिके कण। ती म्हणे करा कृष्णार्पण काय ते पुण्यदानाचे। जेथे न यत्किंचितही संकल्प कृष्णार्पण ते निर्विकल्प। ऐसे नव्हे ते जोडिले पाप अंती जे संतापकारक। येरीकडे गरीब ब्राह्मण जो त्या देवाचे करी पूजन। देवार्थ जमीन होता संपादन पावला समाधान अत्यंत। असो पुढे काही काले विपरीतची होऊन गेले। कृत्तिका नक्षत्र अपार वरसले तुफान झाले भयंकर। एकाएकी वीज पडली इमारत ती सारी खचली। धनी तेवढी सुरक्षित राहिली दग्ध झाली अवशेष। धनिकावरही पडला घाला निज कांतेसह तोही निमाला। डुबकीही पावली पंचत्वाला शेवट हा झाला तिघांचा। पुढे हा धनिक मथुरा नगरी एका गरीब ब्राह्मणा उदरी। तयाची ती भाविक अंतुरी पुजाऱ्या घरी जन्मली। नाव तिचे ठेविले गौरी डुबकीची ही आणिक परी। शंकराची या गुरवाचे उदरी तिये नारीचा नर झाला। तया नराचे बारसे केले चनबसाप्पा नाम ठेविले। ऐसे तिघांचे स्थित्यंतर घडले फलोन्मुख झाले तत्कर्म। धनिक पावता पुनर्जन्म वीरभद्र ठेविले नाम। हेच की प्रारब्ध कर्माचे वर्म भोगेच उपरम तयासी। शंकराचा जो पुजारी तयाची मज आवड भारी। नित्य येऊन आम्हा घरी चिलीम मज बरोबरी पीतसे। मग आम्ही आनंद निर्भर गोष्टी कराव्या रात्रभर। गौरी वाढली झाली उपवर तीसही बरोबर आणि तसे। तीही माझी भक्ती करी एके दिवशी पुसे पुजारी। धुंडूनी पाहिली स्थळे सारी कुठेही पोरीचे जमेना। बाबा ठिकाण पाहता थकलो प्रयत्न हरले टेकीस आलो। किमर्थ वाहसी चिंता मी वदलो वर मार्ग चालो लागला। मुलगी तुझी भाग्यशाली होईल मोठी पैसेवाली। तिलाच शोधित आपुले पाऊली वर तिचा चालीस लागला। अल्पावकाशे तुझिया सदना येईल पुरवील तुझी कामना। करील गौरीची या पाणीग्रहणा तुझिया वचनानुसार। येरीकडे वीरभद्र गरिबीचा घर संसार। आई बापांस देऊनी धीर सोडोनी जो घर निघाला। तो गावोगावी भिक्षाटन कधी मोलमजुरी करून। कधी जे मिळे तेच खाऊन संतुष्ट राहून फिरतसे। फिरता फिरता दैवे आला पुजाऱ्याची सदना पातला। अल्ला मियाची अघटित लीला आवडू लागला सकळास। होता होता लोभ जडला वाटले गौरी द्यावी त्याला। नाडी गोत्र गण योग जुळला आनंद झाला पुजारिया। सवे घेऊन वीरभद्राला एके दिवशी पुजारी आला। दोघा पाहुनी त्या समयाला विचार स्फुरला एकाएकी। विचारा सरिसा उच्चार झाला सांप्रत लग्नाला मुहूर्त असला। तर तू याला या गौरीला देऊनी मोकळा हो आता। घेऊन या कांतेचे अनुमत वर वीरभद्र केला निश्चित। पाहोनिया विवाह मुहूर्त विवाह यथोचित लाविला। पूर्ण होता निज कार्यार्थ कुटुंब आले दर्शनार्थ। आणिक माझिया आशीर्वादार्थ प्रपंची कृतार्थ भावया।
दिधले उल्हासे आशीर्वचन, मिळू लागता सुखाचे अन्न. वीरभद्राची मुद्रा प्रसन्न, जाहली सुख संपन्न होताची. तोही माझे भक्तीस लागला, अल्पावकाशे संसार थाटला. परी भाग्याचा कोण आथिला, येथे न जो विटला पैशाविण. या पैशाचा मोठा पेच, थोरा मोठ्यासही त्याचा जाच. वीरभद्रा ही समयी टाच, द्रव्याचा असाच हा खेळ. बाबा ही बेडी मोठी दुर्धर, पैसा वाचून होतो बेजार. काहीतरी सांगा प्रतिकार, जेणे मज संसार झेपेल. घालितो पायी लोटांगण, आता न बरवे प्रतारण. करा माझे संकट निवारण, तुम्हीच या कारण लग्नाला. मीही त्याला बहु बोधावे, प्रेमे आशीर्वचना द्यावे. अल्ला मालिक त्या हे ठावे, संकट निरसावे त्यानेच. जाणोनी वीरभद्र मनोगत, पुरावे इच्छित मनोरथ. म्हणून मी त्याते आश्वासित, भावेन दुश्चित्त यत्किंचित. निकट तुझा भाग्यकाळ, करू नको व्यर्थ तळमळ. द्रव्य तुझ्या हाताचा मळ, होईल सुकाळ तयाचा. द्रव्याने मांडिली माझी हेळणा, विसंबेना कांतेचा आणा. पुरे पुरे ही आता विटंबना, नको हा मोठेपणा लग्नाचा. असो पुढे झाले अभिनव, पहा गौरीच्या ग्रहांचे गौरव. खाजण जमिनीस चढला भाव, कळेना माव देवाची. आला एक खरेदीदार, लाख रुपये द्यावया तयार. अर्धे रोख दिधले जागेवर, अर्धे हप्त्यावर ठरविले. प्रतिवर्षी 2000 सव्याज द्यावे झाला विचार. पैका 25 वर्षांनंतर, भरपाई भरपूर गौरीची. ठराव सर्वांस पसंत पडला, चनबसाप्पा गुरव उठिन्नला. पैका म्हणे जो शंकरा अर्पिला, गुरव पहिला मालिक त्या. तो म्हणे मज गुरवासाठी, अर्धे व्याज वर्षाकाठी. मिळावे माझिया हिशापोटी, त्यावीण संतुष्टी मज नाही. वीरभद्राप्पा नेदी काही, चनबसाप्पा स्वस्थ न राही. जुंपली वादावादी पाही, आले ते दोघेही मजकडे. शंकर तियेचा पूर्ण स्वामी, जमीन येईना ती इतरा कामी. न पडावे व्यर्थ लोभ संभ्रमी, दोघांस मग मी सांगितले. अर्पिली जी शंकराप्रती, तिचेच मोल आहे हे निश्चिती. गौरी वीण जे जे अभिलाषिती, तयांच्या माती तोंडात. देवाची या अनुज्ञेवीण, शिवेल जो या पैशाला कोण. होईल देवाचे कोपास कारण, मत्ता ही संपूर्ण देवाची. प्रभुत्व जीवर पुजारियाचे, गौरीचे नाते वारसपणाचे. काय चाले तै परकीयांचे, गौरीचे स्वसत्तेचे ते धन. म्हणून मग मी त्या दोघांते, वदलो गौराईची या सत्ते. वर्तता घेऊन तिच्या अनुमताते, कृतार्थते ते पावाल. वर्तल्या तिची या इच्छे बाहेर, देव नाही राजी होणार. वीरभद्राप्पास नाही अधिकार, स्वतंत्र व्यवहार करावया. ऐसा जरी मी माझा विचार, केला परिस्फुट तेथे साचार. तरी वीरभद्र रागावला मजवर, शिव्यांचा गजर वरसला. तो म्हणे बाबा तुमची या मनी, माझी या पत्नीची मालकी स्थापुनी. सर्व रकमेचा ढेकर देऊनी, निजहित साधुनी बैसावे. परिसोनी हे तयाचे शब्द, झालो मी जागचे जागी स्तब्ध. अल्ला मियाची करणी अगाध, उगाच का खेद करावा. वीरभद्राप्पा मज हे बोलला, घरी कांतेवरी अति तणाणला. ती तव दुपारी दर्शनाला, येऊन विनवायाला लागली. बाबा कोणाची या बोलावर, लक्ष देऊन अवकृपा मजवर. न करावी मी पसरिते पदर, लोभ मज कन्येवर असावा. ऐसे तिचे शब्द परिसोन,
म्या तीस दिधले पूर्ण आश्वासन, 7 समुद्र न्याहाल करीन, तुझ त्वा खिन्न नसावे. तेच रात्री असता निद्रिस्त, गौरीबाईस झाला दृष्टांत. शंकराने येऊन स्वप्नात, कथिले ती मात परिसावी. पैसा हा सर्व तुझा पाही, देऊ नको कोणास काही. व्यवस्था तुझ वदतो तीही, सदा राहील ऐसे करी. देवळा प्रित्यर्थ जो जो पैसा, चन बसाप्पा सांगेल तैसा. लावावा मज त्याचा भरवसा, निर्बंध हा ऐसा राखावा. इतर कार्या पैसा लाविता, व्हावीन पैशाची अव्यवस्था. म्हणून मशिदीतील बाबांस न पुसता, काहीही व्यवस्था न करावी. गौरीबाईने तो मजला, दृष्टांत साध्यंत कथन केला. मीही सल्ला यथोचित दिधला, मानावयाला दृष्टांत. मुद्दल तुझे तूच घेई, चनबसाप्पास व्याजाची निमाई. ऐसे नित्य करीत जाई, संबंध नाही वीरभद्रा. ऐसे आम्ही असता बोलत, दोघेही ते आले भांडत. परस्परांनी व्हावे शांत, उपाय मी अत्यंत वेचले. शंकराचा तो दृष्टांत, झाला जो होता गौराई प्रत. दोघांसही कथिला साध्यंत, परिसोनी उन्मत्त वीरभद्र. वीरभद्रे शिव्यांची लाखोली, प्रतिपक्षावर यथेच्छ वाहिली. अद्वा तद्वा भाषणे केली, वृत्ती गांगरली दुजियाची. तयास झाला उन्मत्त वात, शिव्या शापांची बडबड करीत. सापडशील तेथे घात, करीन मी म्हणत मुखाने. चनबसाप्पास अनुलक्षून, वीरभद्राप्पा उन्मत्त होऊन. म्हणे मी तुझे तुकडे करीन, खाईन गिळीन सगळेच. चनबसाप्पा भीतीत्रस्त, पाय माझे घट्ट धरीत. म्हणे करा मज संकटमुक्त, अभय मग देत मी त्याला. तेथे वीरभद्राची हस्ते, मरू मी तू ते देईना. असो पुढे होऊनी वात, वीरभद्राचा जाहला अंत. तो मग जन्मला सर्वनीत, ऐसे त्या देहांतर जाहले. चनबसाप्पास पडली दहशत, तीतची जाहला त्याचा अंत. जन्म पावे दर्दुरयोनीत, ऐसे हे चरित तयाचे. पूर्वजन्मीच्या वैरासाठी, जन्म आला सापापोटी. लागला बसाप्पा दर्दुरा पाठी, धरी त्या शेवटी वीरभद्र.